राज्याचं लक्ष ज्याकडे लागलंय त्या मुंबईतल्या सत्याच्या मोर्चा संदर्भातली अपडेट आहे। मुंबईत आज निवडणूक आयोगाच्या विरोधात विरोधकांचा सत्याचा मोर्चा निघणार आहे आणि याच मोर्चात शरद पवारांसह ठाकरे बंधू, काँग्रेस, भाकप, माकप पक्ष सहभागी होणार आहेत। मोर्चाच्या पार्श्वभूमीवरती आझाद मैदान परिसरात वातावरण अगदी निर्मित करण्यासाठी सुरुवात झाली आहे। यासाठी ठाकरे सेना, राष्ट्रवादी, मनसेचे झेंडे लावले गेले आणि फॅशन स्ट्रीट पासून या मोर्चाला सुरुवात होणार आहे। मोर्चाच्या पार्श्वभूमीवरती पोलिसांचा कडेकोट बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे। तर ही दृश्य आपण सध्या पाहतोय। राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार असे सगळेच जण आजच्या सत्याच्या मोर्चात सहभागी होणार आहे। सर्व पक्षीयांचा असा हा मोर्चा आहे आणि निवडणूक आयोगाच्या विरोधात हा मोर्चा निघतोय आणि त्यासाठी आता खरं तर फॅशन स्ट्रीट पासून सुरुवात होणार आहे आणि बीएमसी ऑफिस पर्यंत हा मोर्चा निघेल। तर मतदार याद्या अद्ययावत करा अशी मागणी आहे। मतदार याद्यांतील दुबार नावं काढा। मतदार याद्या अपडेट होईपर्यंत निवडणुका लांबवा। 7 नोव्हेंबर पर्यंत मतदार नोंदणी करा। तर अशा अनेक मागण्या घेऊन आज विरोधक रस्त्यावरती उतरतायत आणि मोर्चा काढतायत। मोर्चाचा मार्ग पाहतोय फॅशन स्ट्रीट, कामा हॉस्पिटल, तिथून किला कोर्ट आणि महापालिका मुख्यालय। तर आज नेमकं तयारी कशी करण्यात आलेली आहे, बीएमसी ऑफिसच्या बाहेर कसं वातावरण आहे याचा सविस्तर आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांनी। पाहूया। विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीनंतर खरं तर कुठेतरी मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा आरोप वारंवार जे ते काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याकडून करण्यात आला आणि राहुल गांधी यांच्यानंतर महाराष्ट्रामध्ये सुद्धा विरोधी पक्षांनी हा जो मुद्दा आहे तो लावून धरला होता आणि त्याच्या संदर्भामध्ये आज महाविकास आघाडी आणि इतर जे काही महत्त्वाचे घटक पक्ष आहेत त्यांच्याकडून मोर्चा काढला जात आहे। सध्या मी CSMT स्थानकाच्या बाहेरच्या परिसरामध्ये आहे। आपण बघतो महापालिकेचा हा रस्ता आहे आणि याच रस्त्यावरती आपल्याला चारही बाजूला मोठमोठे बॅनर पाहायला मिळतात आणि सोबतच विविध पक्षांचे या ठिकाणी आपल्याला झेंडे सुद्धा पाहायला मिळतात। याच्यामध्ये आपण जर प्रामुख्याने पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे यांचे हे झेंडे जे आहेत ते आपल्याला प्रामुख्याने खरं तर या रस्त्यावरती पाहायला मिळतात। या मोर्चामध्ये काँग्रेस देखील सहभागी असणार आहे। मात्र काँग्रेसचे कोणकोणते प्रमुख नेते आजच्या या मोर्चामध्ये सहभागी होतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे, कारण की प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड यांची अनुपस्थिती असेल अशा पद्धती चर्चा सुरू झालेली आहे। आपण पाहतो आहोत की एकूणच महाराष्ट्रामध्ये सध्या जे सगळं मतदान झालं त्या मतदानामध्ये मतदार याद्या ज्या होत्या त्याच्यामध्ये मोठा घोळ होता, त्या खोट्या याद्या होत्या आणि या संदर्भातला आरोप जो आहे तो वारंवार उद्धव ठाकरे असतील किंवा मग राज ठाकरे असतील यांच्याकडून केला जात होता आणि त्याच अनुषंगाने आजच्या या मोर्चासाठी हे वातावरण सध्या तयार झालेलं आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।